नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत टी आणि वाईब्समध्ये. मंडळी, तुम्ही सगळे कसे आहात? आणि सध्या उन्हाळा सुरू झालेला आहे, त्यामुळे स्वतःची काळजी घ्या, भरपूर पाणी प्या, हायड्रेटेड राहा. तर आज मी नवीन पुस्तक आणि नवीन कथा घेऊन आलेले आहे. आज बरेच दिवसानंतर हा व्हिडिओ घेऊन येते. तर मी नवीन पुस्तकातली नवीन कथा आज आपण ऐकणार आहोत. तर गेल्या वेळेस आपण वैशाली पंडित यांची एक कथा ऐकलेली होती आणि त्यांच्याबद्दल थोडंसं ऐकलेलंच होतं. तर त्यांच्याच एका दुसऱ्या पुस्तकातील आपण एक कथा वाचणार आहोत. या पुस्तकाचं नाव आहे मंत्रभूल. तर मंत्रभूल ह्या नावानुसारच त्यांचं लिखाण सुद्धा भुरळ पाडतं आपल्याला. तर वाचायला सुरुवात करण्याआधी या पुस्तकाविषयी त्यांनी थोडंसं लिहिलेलं आहे मागच्या बाजूला, तर ते आपण आधी ऐकूया. मंत्रभूलवर बोलेन काही. वयाची 60 ओलांडली की जगण्याचे रूढ आणि रूल ही आपोआप बदलतात. वेगवान आयुष्याला आता संथगती बिलगते. संघर्ष, धडपड, काहीतरी मिळवणं, काहीतरी गाठणं, कुठेतरी पोचणं, या सुसाट प्रवाहातून आता अलगद काठावर आणून सोडलेलं असतं. अचानक भोवतालचा मंदावलेला वेग पचडी पडायलाही थोडा वेळ द्यावा लागतो. पण आता तर हातात वेळच वेळ असतो. आत्तापर्यंत उरापोटी मागे धावायला लावणारं घड्याळ आता आपल्यासाठी आहे नाही सारखंच असतं. या अवेळ दिनक्रमाकडे आपण रिकामपणातला कंटाळा म्हणून बघतो की हातात आलेल्या या दिवसांकडे नव्या अनुभवांचा स्रोत म्हणून बघतो. हे ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनावर आहे. एक मात्र आहे की याच टप्प्यावर शरीरांतर्गत बऱ्याच घडामोडी चाललेल्या असतात. त्यात घडापेक्षा मोडीच जास्त असतात. त्यामुळेही येणारे अनुभव हे कडू चव देतात. पण सांगू का, ही चव चाकून आपण पुन्हा जगणं सुरू करणं, औषधं, गोळ्या आपल्या दिवसाचा महत्त्वाचा हिस्सा होणं, हा अनुभवही आपल्यालाच आत शिकवू लागतो. दिवसेंदिवस एकेका अवयवाने केलेली निर्वानिर्वीची भाषा आता आपल्याला ऐकू यायला लागते. ते दुखणं मनासाठी जाचक असतं. अशाच वेळी जगणं सह्य करते ही मंत्रभूल, ॲनेस्थेशिया. आजवरच्या जीवघेण्या जीवनसंघर्षात कितीतरी आनंदाचे मंत्र आपल्याला ऐकायला आलेले नसतात किंवा ते ऐकत बसण्याची चैन करता येत नसते. आता मात्र सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण घेतलेल्या अनुभवातली गंमत आपण चवीचवीने घेऊ शकतो. मी घेतलेल्या म्हणाले, आलेल्या नव्हे. आपला आनंद कोणत्या घड्यात आहे हे तेवढं ओळखता यायला हवं. माझ्या बाबतीत हेच तर झालं. सांसारिक जबाबदाऱ्यातून नवनिवृत्ता अशी मी, माझ्यासाठी मी अशी जेव्हा सुरवंट झाले, तेव्हा आजूबाजूला भिरभिरणाऱ्या आनंदाची शेकडो फुलपाखरं मला दिसली. नुसते दिसली नाही, त्यांनी त्यांच्या मनमोहक रंगात मला रंगवून सोडलं. त्या आनंदाचा मंत्र मला अनोखी भूल घालू लागला. कधी सकाळच्या फिरण्याने, कधी अचानक आठवलेल्या पण आत्ता नव्याने ओळख दाखवणाऱ्या माझ्याशी संबंधित अशा आठवणींनी, कधी निसर्गाच्या बहुरूपी दर्शनाने, कधी मला भेटलेल्या विशेष व्यक्तिमत्वांनी मला हा आनंद मंत्र ऐकवला आहे. वयाच्या या वळणावर अशा आनंद मंत्राची भुरळ मनसोक्त उपभोगण्याची ऐश करता येणं, ही भाग्यरेषा ललाटी असणं, याहून श्रीमंती ती कोणती? ही श्रीमंती आपल्या जीवाभावाच्या माणसांना दाखवण्या इतकं किमान अक्षरबळ माझ्या गाठीला आहे. तर त्या बळावरच आपल्या हातात देते आहे ही मंत्रभूल. वा, किती सुंदर सुरेख शब्दात या पुस्तकावर, मंत्रभूलवर सुद्धा त्यांनी लिखाण केलं आहे बघा. त्यांची लेखन शैलीच एवढी छान आहे ना की आपण फक्त ऐकत राहू शकतो. चला तर मग ऐकूया ह्या पुस्तकातली एक कथा. तुम्हाला ही कथा नक्की आवडेल. कथेचं किंवा लेखाचं नाव आहे ऐकू न येणारी वाजंत्री. त्यांनी त्यांच्या आयुष्यात त्यांनी घेतलेले अनुभव ह्याबद्दलच लिहिलेलं आहे आणि ते अनुभवही खूप छान आहेत. आपण ऐकूया. कोकणात समुद्रकिनारी राहून घामाझोकळ होण्याचा अनुभव कायमच घेतला आहे. खरंच आहे.
मी सुद्धा कोकणातली आहे, त्यामुळे मला सुद्धा ते माहीत आहे. इतका की बाहेर मुसळधार पाऊस पडत असला तरी घरात फुल स्पीडवर फॅन लावावा लागतो. नाहीतर घामाच्या धारा सुरू. उन्हाळ्यात तर धडधडीत उन्हाळाच. त्यावेळी बोलायचं कामच नाही. घामच घाम. म्हणूनच मला मध्य प्रदेशातल्या थंडीची अपूर्वाई वाटते. मला ती भीती दाखवत असते तरी मला तिच्याशी हात मिळवणी करावीशी वाटते. सोपं नाही मुळीच हे काम. थंडीने आपली दावेदारी दाखवत अवघ्या परिसराचा ताबा घेतला आहे. अगदी सकाळी कॉटवरून पाय खाली सोडून स्लीपर सरकवावे तर स्लीपरचा गारवा मोज्यातूनही पावलांना जाणवतो. पांघरूण सोडून देण्याचं शौर्य जमलं की मुखमार्जनादी विधींसाठी हिंमत बांधावी लागते. न्हाणीघराची कडी थंड, नळाची तोटी आणखी थंड, गिझरमधून गरम पाणी येईपर्यंत सुरुवातीचं पाणीही थंडच. सगळं आवरून बागेत जाणारा दरवाजा किलकिला करावा तर थंडी आपल्याला घट्ट लपेटून घेते. हो, अगदी स्वेटर, शाल, कानटोपी काहीही घाला, त्या लोकरीच्या प्रत्येक मिणीतून आत आत खोल झिरपत जाते. दाराची कडी थंड, चौकट थंड. दार उघडून बाहेर यावं तर सगळी बाग धुक्याचं पांघरून लपेटून असते. त्या पातळ आवरणातून झाडांवरची फुलं खट्याळपणे माना उंचावताना दिसतात. फांद्या निश्चलपणे थंडीशी बोलत असतात. अशा वेळी प्रभात फेरीला बाहेर पडावं की नकोच आपलं, या प्रश्नार्थक विचारांची मनात तुतुमिमी सुरू असते. शरीर कुरकुरतं. काहीतरीच काय, या थंडीत कशाला तडफडायला हवं बाहेर. पण मग हा अनुभव कोकणात येणार आहे का? कधी उपभोगायची ही थंडी? काही नाही, स्वेटर, शाल, कानटोपी अशा सर्व बंदोबस्तासह निघूच. शरीर आणि मनात अशा संवादासह समझोता होतो आणि पाय आपसुकच बुटात जातात. नेहमीच्या रस्त्यावर दूरपर्यंत फक्त धुकं धुकंच दिसतं, पण आपले पाय चालायला लागले की तेवढा रस्ता निवळतो. परत धुकं, परत निवळणं. आता थंडी दृष्टीला जाणवते. विजेचे खांब कुडकुडताना दिसतात. झाडांच्या फांद्यावरचं दव टपटप पडत असतं, जसं काही आपल्या आपल्या अंगणापुरता सडा घालतायत. झाडांवरची पाखरं भल्या पहाटेच उठलेली. कमाल वाटते त्यांची. काय किलबिलत असतात एवढ्या थंडीची कोण जाणे. अंगाखांद्यावर काही नाही, कशी काय एवढी तरतरीत असतात ही मंडळी. या विचारात चालताना आपले हात स्वेटर्सच्या खिशात उभेसाठी आपोआप जातात. मान डोकं घट्ट झाकलेलं असलं तरी नाकाचा शेंडा उघडा असतो. थंडी सूड घेतल्यासारखी नाकाशी गार काकडा धरते. नाकाचा शेंडा थंड पडतो, हुळहुळतो. पण आता तर या थंडीशी कुठे स्मितहास्य झालंय. ती अजून भयभीत करतेच आहे. सकाळचे 8:30-9 वाजले हे खरंच वाटत नाही. सूर्यकिरणांचा तर पत्ताच नाही. इवलीशी झलक दिसली तर दिसली, तीही केविलवाणी. बाकी सगळं धुक्यात बुडालेलं. आवडत्या झाडाच्या पारावर बसायचं तर नजरेलाच त्या सिमेंटचा चिरेबंद गारठा जाणवतो. तरी त्या पारावर टेकायचंच. हाताने 4-2 वाळलेली कडकडीत गार पाडलेली पानं दूर सारायची. पाराचा गारवा तळापासून ढवळतो. थोडा वेळ बसलं की आपणहून तो कोमट होतो. मग आजूबाजूला नजर टाकायची. डांबरी रस्ता स्वतःच गार गालीचा होऊन पहुडलेला असतो. येतं जातं वाहन त्याला जागं करतं. वाहनाच्या अंगावरचा थंड वारा रस्त्याला गुदगुल्या करतो. किती छान वर्णन केलंय ना, गुदगुल्या करतो. त्या गुदगुल्यांनी रस्त्यालगतची झाडं आणि गवत शहारतात. थोडा वेळ पारावर बसलं की उठावं. एव्हाना दूधवाले बाईकवरून दुधाचे कॅन घेऊन निघालेले दिसतात. सफाई कामगार तर रस्त्यावरची गटारातली सफाई करताना थंडीचं अस्तित्व जाणवत नाही अशा हालचाली करत असतात. जुजबी गरम कपड्यातल्या त्यांच्या श्रममूर्ती पाहून स्वतःच्या सुखवस्तू देहाची कीव येते. या विचारानं भारलं जाऊन पुढची पावलं थोडी तेज पडतात. हात खिशातून बाहेर येऊन मागे पुढे तालात हलू लागतात. अंगात उभेची जाणीव व्हायला लागते. थंडी आहे पण आपल्याला तेवढा गारठा जाणवत नाही अशी काहीशी अवस्था असते. आसुसून थंडी अनुभवावीशी वाटते.
हातमोजा काढून हवेत पंजा फिरवला की गार पाणी ढवळल्यासारखं वाटतं, पण गार चटका बसत नाही. आतलं अग्निकुंड बऱ्यापैकी तापायला लागलेलं असतं. श्वास भरभर ये-जा करत असतो. आता शाल नकोशी वाटते. मानेभोवती घामाचा किंचित ओलसरपणा जाणवतो. थंडीला आता आपल्याशी छानपैकी बोलू द्यावं असं वाटतं. बंदोबस्तात राहून ती जवळीक कशी साधणार? मग हळूच कानटोपी काढावी तर कानाच्या पाळ्यांशी ती लगट करते. करू द्यावी. थंडीच्या गारव्याचा जणू केसांवर गार कोरडा हंडा ओतला जातो. शहारे उभे राहतात, पण वाटणारं सुख अनुपम असतं. आता घरचा रस्ता धरावा. घरी गेल्यावर चहाचा गरम 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 गरमसाठी एक रव पुरेसा नाही. खरं तर गरम गरम पेला वाट बघत असतो. एव्हाना थंडीचा छळ सह्य होतो. तिच्याशी मस्ती केल्याचं एक अल्पजीवी समाधान मिळतं. कारण दुपार उलटते तशी बया अजूनच झिंज्या पसरून अंगावर धावणार असते. मग वाफेवरचं उन्हुनीत अन्न आणि प्यायलाही गरमच पाणी अशी सिद्धता लागते. उभा दिवस, थंडी आणि थंडी हाच विषय डोक्यात. थंडीचं अवती आणि थंडीचं भवती. थंडी इथून तिथून भेटते आणि अंगाला खेटते. थंडी चावते, झोंबते, पोचकारते देखील आणि सपासप सपकारेही मारते. पांघरुणांचे जाड थर आता सर्वांगावर ओढून घ्यावे. मुटकुळं करून स्वतःला त्यात पार निघवून घ्यावं. पांघरुणातली हळूहळू येणारी ऊब निद्रेला घेऊन येते. थंडीची सोबत करताना रस्त्याकडचे, मंदिराबाहेरचे, रेल्वे स्टेशनाबाहेरचे अनेक जीव डोळ्यासमोर येतात. त्यांच्या कुडकुडण्याचं भान मनात जागत राहतं. कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता सीमेवर खडा पहारा देणारा सैनिक आठवतो. त्यांच्यामुळे मिळणाऱ्या या सुखनैव जगण्याबद्दल कृतज्ञ वाटू लागतं. अगदी खरं आहे. कडाक्याची थंडी असो, पावसाळा असो, उन्हाळा असो, कसलीही पर्वा न करता आपल्यासाठी सीमेवर उभा राहणारा आणि पहारा देणारा सैनिक यांची आठवण तर आपण नेहमी काढलीच पाहिजे. तर मंडळी, ही कथा हा लेख तुम्हाला कसा वाटला? खूप अतिशय उत्तम असं वर्णन केलं आहे. म्हणजे थंडीवर सुद्धा असं लेखन होऊ शकतं याचा कोणी विचार सुद्धा केला नसेल. पण त्यासाठीच आपली दृष्टी चौफेर हवी, आपलं निरीक्षण चांगलं हवं आणि तसंच आपल्या लिखाणात सुद्धा एक वेगळी शैली असायला हवी. आणि ते सगळं ह्या वैशाली ताईंकडे आहे आणि म्हणूनच त्या एवढं छान लिहू शकतात. आणि याचसाठी मला त्यांचं लिखाण खूप आवडतं. तुम्हालाही हे नक्की आवडलं असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. आणि काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा मला नक्की सांगा. तुम्हाला एखादी कथा, कविता ऐकावीशी वाटत असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. मी ती वाचण्याचा नक्की प्रयत्न करेन. आपण भेटूयाच पुढच्या एका छानशा कथा, कवितेसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.